गुडविल फर्निचर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपल्याकडे हा सोफा आलेला आहे. हा आपल्याकडनंच 2015 मध्ये सेल आउट झालेला सोफा आहे. तर आता कस्टमरला फक्त त्याचं फॅब्रिक बदलायचं, म्हणजे साधारणतः 10 वर्षानंतर हा सोफा आपल्याकडे आलेला आहे. आपल्याच कस्टमरनं घेतलेला. आता याची आपण कंडिशन पण बघूयात पुढे काय आहे ते. याचा फोम जर आपण बघितला या सोफ्याचा, तर 10 वर्ष कस्टमरनी एवढा रफली यूज केलाय तरी सुद्धा त्याचा फोम दबलेला नाहीये. आणि इव्हन खाली तुम्ही बेल्ट पण बघू शकताय. सोफ्याचे बेल्ट जे आहेत ते अजूनही हार्ड आहेत, म्हणजे लूज पडलेले नाहीये कुठूनही हे फोम बेल्ट्स. सो आता आपल्याला फक्त आणि फक्त याचं आफ्टर 10 इयर्स फक्त याचं आपल्याला फॅब्रिक चेंज करून द्यायचं आहे कस्टमरला. हा जो सोफा आपण फॅब्रिकची कंडिशन पाहिलेली आहे, आता आपण ह्याचा नवीन तयार झाल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा हा सोफा दाखवून देते. जेव्हा त्याचा आपण फॅब्रिक चेंज करू तेव्हा त्याचा लुक आणखी वेगळा येईल. चला तर बघूयात हा आपला नवीन तयार झालेला सोफा, जो आपण त्याचं फॅब्रिक चेंज केलेला आहे, फोम पण चेंज केलेला आहे, सगळा पूर्ण सोफा नवीन झालेला आहे. प्लस आपल्याला कस्टमरनी हँडल पॉलिश करायला सांगितलेले नव्हते, पण जो आपण हा फॅब्रिक तयार केलेला आहे, जो फॅब्रिक लावून सोफा तयार केलेला आहे, तर हे थोडंसं डल वाटत होतं. तर आपण त्यांना विदाऊट एक्स्ट्रा पैसे पेमेंट न घेता आपण त्यांना हँडल पण पॉलिश करून दिलेले आहेत या सोफ्याला. त्याच्यामध्ये आपण फोमिंग केलेलं आहे, स्प्रिंग्स टाकलेल्या आहेत, म्हणजे आता हा सोफा जो रिपेअर झालाय पुढचे 10 वर्ष परत यांना यूज करता येईल हा सोफा. तुम्हाला कसा वाटतोय आता हा सोफा नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडे काही तुमचा जुना सोफा असेल तर नक्कीच आमच्याकडे रिपेअर साठी इन्क्वायरी करू शकता. इन्क्वायरी साठी नंबर आम्ही खाली तुम्हाला शो करतो आहे.